फ्लॅशबॅक. डार्लिंग, तुला कसा वाटला देवावरती? मस्त. खूप दिवसांनी एन्जॉय केली आपण. खूप दिवसांनी एन्जॉय केली आपण. मस्त वाटलं जरा निसर्गाच्या सानिध्यात. मजा आली. पण काय पण बोल काय, आपण जर जेवण केलं असतं तर अजून मजा आली असती. मजा आली असती. पण ओके, नजाराच आहे तो. आपण लेट आलो. गेल्या वेळेला आपण बिर्याणी घेऊन आलो होतो. हां. या वेळेला आपण जेवण निघाल्यामुळं आपण काही आणलं नाही. नेक्स्ट टाइम आपण त्याच्यापेक्षा चांगलं प्लॅनिंग करू आणि शिरवण्याच्या धबधब्यावर जाऊ आपण. शिरवणीच्या पनरेकाची मला एकाची तो पण एक मस्त पॉईंट आहे. तो चला. बोल ना. तो व्हिडिओ तुम्ही नक्की जरूर बघा. आम्ही त्याची नोटिफिकेशन देऊ तुम्हाला. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नक्की तुम्हाला शिरवण्याचा धबधबा बघायला भेटेल. भेटूया आता लाडकर मंदिरात गेल्यावरती. शेतीची कामं चालू झाली तिकडे पण. हे बघा, शेत लावतात, भात लावतात, भात. इकडचा वरचा लावून झालेला आहे. बैल बघा कसला आहेत. कर्दे मुरुडकडे जाणारा रस्ता आपल्या ह्या रोडनी जायचा आहे. इकडे बघा नजारा, बघा समुद्र किनारा लाडघरचा. स्वयंभू श्री दत्त देवस्थान लाडघर दापोली. हे बघा मंदिराच्या इथं आम्ही आलेलो आहोत. मंदिराच्या इथं आम्ही आलेलो आहोत. दाखवतो तुम्हाला मंदिर. स्वयंभू श्री दत्तगुरू मंदिर देवस्थान मंदिर आहे लाडघर इथे. तिथे मी आलेलो आहे. सुंदर परिसर आहे. माझ्या मागे पाहू शकता तुम्ही. वातावरण हे आहे, एकदम चांगलं वातावरण आहे. आणि पूर्ण बाजूला सर्वकडे समुद्र आहे. तिन्ही साईडीने समुद्र आहे. इकडे लाडघर गाव आहे आणि तिन्ही साईडीने समुद्र आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की किती मजा केली आम्ही तिकडे. ह्या व्हिडिओमध्ये पण शेवटपर्यंत राहा, दाखवतो तुम्हाला. मंदिराची एंट्री आहे इथून. बघा कडक सीन आहे. गणपती देवाची मूर्ती आहे. मंदिराच्या आतमध्ये जातो मी, तुम्हाला दाखवतो. मस्त आहे ना.
बघा मंदिर, दर्शन घ्या तुम्ही. सुंदर मंदिर आहे. का प्रसिद्ध कसं मंदिर आहे? मस्त आहे ना. काय मानस, एकदा आला होतास ना तू? मी फर्स्ट टाइम आलोय. लय भारी वाटला. मस्त मंदिर आहे. तिकडे काय? अच्छा, कालभैरवी देवीचा हे आहे. चला तुम्हाला दाखवतो खाली. मंदिराच्या बाजूला जो समुद्र किनारा आहे तो दाखवतो तुम्हाला. या माझ्या मागोमाग. माझ्यासोबत राहा, मागोमाग नाही. हा बघा सीन, खरंच एक नंबर पॉईंट आहे यार. आवडला, एक नंबर सीन आहे. हवा बघा काय सुटली ती. समुद्र किनारा आहे ना, मस्त. माझ्या मागे पाहू शकता तुम्ही. मजा आली. काही पण बोला, सुंदर आहे, अति सुंदर मंदिर पण आणि ती सगळा व्ह्यू पण मस्त, एक नंबर आहे. नक्की या. जर लाडगरला तुम्ही आलात, दापोलीत आलात तर लाडगरला या आणि या मंदिराला नक्की भेट द्या. सुंदर मंदिर आहे. मंदिराचा मागचा व्ह्यू बघा कसा आहे. आणि समुद्र किनारा बघा, एक नंबर आहे रे. खरंच खूप आवडला. थोडासा फोटोशूट करूया आता. व्हिडिओ ओके. चला, टिक्का पुसला वाटतं माझा. नाही. चला तर डायरेक्ट आता आम्ही चाललो दापोलीतून डायरेक्ट घरी. भेटूया शकता मंदिराचा. मस्त मंदिर आहे, आवडलं आपल्याला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या आय लव गावतले या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ मी टाकत जाईन. व्हिडिओ आवडीने बघा. औदुंबरचं झाड आहे. चला, आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही दापोली मार्गे, हरणे मुरुड मार्गे दापोली, त्यानंतर घरी. चला, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. कसं आहे मंदिर? पुरातन मंदिर आहे, स्वयंभू. छान वाटतं. पहिल्यांदाच आलो एवढ्या वर्षात. खरंच आजपर्यंत ऐकत होतो, आज प्रत्यक्ष पाहिलं, समाधान वाटतं. आज गुरुवार आणायची आहे. खरंच मस्त मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. माझ्या मागे व्ह्यू बघू शकता तुम्ही, समुद्र किनारा म्हणजे बघण्यासारखं आहे. तुम्ही जर दापोलीत आलात तर नक्की लाडघरमध्ये या आणि या मंदिरात या. मंदिराला नक्की भेट देऊन जा. खूप छान मंदिर आहे. आता मुरुडमध्ये आलो ना आपण. कर्दे फाटी सोडला, आता मुरुड हे गाव
इथं आतमध्ये मुरुड बीच आहे. हा रोड मुरुडला जातो. हायवे दापोली 8 किलोमीटर आहे. पावसाळा आणि चहा आणि कांदा भजी खायची मजाच वेगळी आहे. चला चला फायनली आता आम्ही दापोलीत आलेलो आहोत. चला भजीच्या स्टॉलवरती आलेलो आहोत आम्ही. भजी आणि चहा. खायला द्या. या कांदा भजी खाऊया. कांदा भजी आणि चहा. 6 प्लेट. पाच कर. एक वडापाव घेतला ना. वडापाव कसा आहे? चटणी नाही घेतलीस? घेतलीस ना चटणी? दापोली केलसकर नाका. कसला पाणी? जिला जे आपण कापतो हा पाणी मुरतो ना त्यामुळे तो नको तूच खा. भजी. भजी का भजी. पाऊस, चहा आणि भजी. नंबर झकास भजी. हा नागपुला कसं आहे? मस्त. कसं आहे भजी? चांगले आहेत ना? चहा. व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.